मी, पप्पा, मम्मी, दीदी, काका काकी आणि काकांचा एक लहान मुलगा, आम्ही सर्व कोल्हापूर शहरात राहतो. आई बापू म्हणजे माझे आजी आजोबा अर्जुनवाडा गावात राहत होते. आम्ही दर महिन्याला आई बापूंच्याकडे जात असू, त्यांना काय हवं काय नको ते पाहत असू. आम्ही आई बापूंना कित्येकदा बजावले, चला तिकडे आपण राहूया. आई बाबू आम्हाला प्रत्येक वेळी नकार देत असत. त्यांना आपलं शेत घर सोडून कुठेही येण्यात रस नव्हता. उलट तेच आम्हाला म्हणत, तुम्ही आपले भाऊ भाऊ सुखी राहा, आम्ही गावातच बरे. दिवस असे सरकत गेले. तो दिवस आठवताच माझ्या अंगावर शहारे मारतात. तो दिवस हृदयाला धडकी भरवणारा होता. त्या दिवशी सकाळी आईचा फोन आला. दुसऱ्या दिवशी आई आमच्याकडे येणार होती. अचानक पप्पा मम्मीला म्हणाले, आज असं मनात एक भीती जाणवल्यासारखं होत आहे. असे म्हणून पप्पा कामाला गेले. सूर्य मावळत गेला. दिवस संपला. संध्याकाळ झाली. पप्पा घरी आले. अचानक एक फोन आला. तो फोन गावातील सदूबापूंचा होता. ते पप्पांना म्हणाले, आईला खूप जास्त झाले, तुम्ही सर्व लवकरात लवकर गावात या. आम्हा सर्वांना काही सुचेना. गावातून अजून एक फोन आला. तो फोन पप्पांच्या मित्रांचा होता. त्यांनी पप्पांना सांगितलं की आई वारली होती. पप्पा दचकन त्या स्थितीला खुर्चीवर बसले. खूप रडू लागले. आम्ही सर्व गावाला गेलो. घराजवळ खूप गर्दी जमली होती. बापू दारात रडत बसले होते. आम्ही घरात गेलो. पप्पा व काका आईच्या डोक्यावर डोका आपटून रडू लागले. मी आमच्या भावकीतल्या शुभमला सर्व हकीकत विचारली. त्याने सांगितलं, घरी आईचा भाचा आला होता. आईने दिवसभर शेतात खूप काम केलं होतं. आईने मोठ्या आग्रहाने त्याला जेवण्यास थांबवले. आई गरम गरम भाकऱ्या करत होती. तिने भाच्यास ताट करून जेवायास वाढली. भाचा भाकरीचा एक तुकडा मोडतो की नाही इतक्यात आई कोसळली. इतक्यात भाच्याने सगळीकडे आरडाओरड केली. खूप लोक जमली. डॉक्टरांना बोलावण्यात आले. आई संपली होती. तिला अटॅक आला होता. उद्या आमच्या घरी येणारी आई, आज संध्याकाळी तिला असे मरण येईल स्वप्नातही वाटले नव्हते. उद्या आईची वाट बघत बसत होतो. आम्ही बापूंना घेऊन कोल्हापुरात गेलो. बापूंना इथले वातावरण सूट होत नव्हते. सतत म्हणत, मला इथं कोंडल्यासारखं होतंय, मला माझ्या गावात सोडा, माझ्या घरात सोडा. एकदा तर ते घराचे दार तोडून पळून जात असत. रस्त्यावर लोकांना म्हणत, मला माझ्या गावात सोडा. आम्ही त्यांना परत घरात आणत असू. काही दिवस असेच गेले. बापूंनाही मरण आले. आता आईचा देवारा व बापूंचं घर धूळ खात पडलं होतं. मित्रांनो, मला यातून एकच सांगायचं आहे, तुमच्या आईवडिलांना तुमचा पैसा नको आहे. फक्त आणि फक्त ते 2 मिनिटाचं प्रेम हवंय, ती आपुलकी हवंय, ते लहानपणाचं असलेलं नातं हवंय.